20 लाख गोळा माल भारीन भाव सारखा. हे लाडक्या बहिणीचं त्यांनी केलंय. असं चालू त्याच्यात भेटायचे तेवढं 3-3 हजार खाती खोलाय सुद्धा पुरलं नाही. स्पष्ट सांगितलं त्यांनी, सत्ता आली तर देऊ. दुधाला 20-22 रुपये भाव, खोराकीचे 4,000 रुपये क्विंटल. शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही, मरणाचा कर्ज झाला शेतकरी. आज कर्जासाठी फाशी घ्यायची भारी शेतकऱ्याला. आम्ही कोणत्या आमदाराला मुलीत नाही, काय नाही. जरांगे साहेब बोलते त्यांनाच आम्ही मत देणार. आमदार कोण आहे तुमचं? आमदार आजबे, त्याचं काय काम नाही. जनता नाराज आहे त्यांच्या. भाजपला द्यायचंच नाही आम्हाला मतदान. 100% भीमराव धोंडे असाय पाहिजे. आमचे आमदार आजबे विकासाचे काम नाही झाले आता. आहे आता सध्याला अन्नाचं वार. काय काय कोण आमच्या कोणी विचारते कुठं काय काय. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे ती. कोण होईल वाटतं तुमचा आमदार आता? सुरेश दस. आरक्षणाची विचार केलं तर सुरेश अण्णाची बाजू चांगली आहे. लाडकी बहिणीचं चाललं होतं, कोणाला भेटले कोणाला नाही भेटले. आमचे मंडळीचे पैसे पडले नाही अजून. राज्यामध्ये बीड, ग्रामीणमध्ये मोडतं बीड. दुधाला फार बेकार परिस्थिती झाली. आहेच बाळासाहेब आजबे, तिथं काही येतच नाही, फिरत नाही, तपलच बघतोय. कामं नाही करीत, काय नाही. दुसरेच आमदार काम करते, खाली आहे ती. काय शिल्लक करतच नाही शेतीमधून. किती कष्ट करा, काय राहत नाही. रोग पाळलेला आहेच, आळीने खाल्लेला आहेच, पावसाने सगळं पूर्ण खराब केलेलं आहेच. पोरं सोयाबीन गेले, आखे पिकं गेले, उडद गेले, कापसं गेले. त्यात काय शिल्लक काय राहतच नाही. पावसाने खूप पाऊस झाला ना, रोगराया खूप पडला. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, सध्या आपण आलेलो आहोत आष्टी पाटोदा शिरोळ या विधानसभा मतदारसंघामध्ये. नक्की या ठिकाणची परिस्थिती काय, या ठिकाणी नागरिकांच्या समस्या काय, ते एकंदरीत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, या संपूर्ण विषयावरती आपण बेधडक चर्चा करणार आहोत. आणि येत्या विधानसभेच्या निवडणुका 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय एकंदरीत या ठिकाणचं चित्र असणार आहे, या संदर्भात आपण सर्वसामान्य जनतेशी गप्पा मारणार आहोत. नक्की काय परिस्थिती असणार आहे. काय नाव आपलं? बाळासाहेब बोराडे. बाळासाहेब बोराडे. हो, आष्टीच. काय एकंदरीत काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत या ठिकाणच्या नागरिकांची? नागरिकाचे पाय नागरिकांना तर किती बी असलं तर कमीच आहे. रस्ते वगैरे बी बऱ्यापैकी चांगले आहेत, थोडेफार तर नसतात बी. आता काही सरकारी आहेत, एक तर आम्ही बीडमध्ये मोडतो. बीड म्हणलं की राज्यामध्ये बीड, ग्रामीणमध्ये मोडतं बीड. फार काय लय प्रगती अशी वगैरे नसते. पण आमच्या इथं आता काय होतं, दर 10 वर्षापासून प्रत्येक टनला आमदार बदलत चाललेले आहेत. आणि ज्या वेळेस आमदार बदलत चालतो प्रत्येक टनमध्ये, आमदार आता नवीन आला की त्याचे 5 वर्षे कळण्यामध्ये, समजण्यामध्ये जात आहेत. पुढच्या 5 वर्षात परत दुसरा आमदार येणार. ह्याच्यामध्ये आमची प्रगती कुठंच चालली. प्रत्येक वेळेला वेगवेगळा आमदार दिल्यामुळं प्रगती कुठंच चालली, त्याची फार काय प्रगती होत नाही. तुमचे आमदार कोण आहेत? इथले बाळासाहेब आजबेत सध्याचे आमदार. काम कसं? आता हे पाय मीच मला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षाला 5 वर्षाला जर बदलत गेलं तर मग ते नाही होत तेवढं पाहिजे तेवढं प्रगती. नमस्कार. काय म्हणते त्याने? काय नाव आपलं? काय नाव आपलं? दत्ता अशोक धनावडे. दत्ता अशोक धनावडे. आमची समस्या मोठी दुधाची आहे साहेब. दुधाची. दुधाला फार बेकार परिस्थिती झाली. दुधाला भाव नाही. शेतकरी बहुत अडचणीत आहे. अडचणीत ज्यादा आहे शेतकरी. दुधाला भाव कमीत कमी 35 रुपयाच्या पुढंच पाहिजे. आज 25-26 रुपये दुधाला भाव पडते असं तुम्हाला वाटतंय सध्या तरी? आधी दुधाला भाव जास्त होता असं वाटतंय का तुम्हाला? आधी दुधाला बी काय एवढे बाजार होतेच, पहिले होतेत की 40 रुपयापर्यंत बाजार होते. आता 25-26 रुपये पडतात. शेतकऱ्यांची अजून काय अडचण येते? शेतकऱ्याचे काय असे मालाला हमी भाव, शेतकऱ्याच्या भरपूर अडचणी आहेत. पाहिजे तेवढा हमी भाव भेटतोय का? नाही ना भेटत. उडदाला काय बाजार आहेत आज 5 आणि 6 हजार रुपये क्विंटल. आष्टीचा काही विकास झालाय का नाही? विकास चाललाय ना आता बऱ्यापैकी. जरा बदल कामं झालीत? काय कामं झाली? रस्त्याचे झालेत, शासकीय बांधकामं ही कोर्टाचे त्याची बऱ्यापैकी चाललेत बांधकामं बी. इथल्या ग्रामस्थांच्या फायद्याचं असं काय काम झालंय का की बाबा पोटा पाण्यासाठी काय काम? नाही ते नाही. ते कुठं कर. या ठिकाणचं तुमचा आमदार कोण आहे? आमदार बाळासाहेब आजबे काका. त्यांचं कसं आहे? त्यांचं काय आमच्याकडे तर काय आले नाहीत. आमची धनवडे वस्ती आहे, आमच्याकडे तर काय आले नाहीत. नाही आलेत नाहीत अजून. काम बी नाही. आले पण नाही, काम आले नाही, काम नाही. आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. हां, आलेच नाहीत ना अजून. आमचं निवडणूक आली, तुम्ही म्हणताय निवडून आल्यापासून त्यांनी आलेच नाही. आता दुसरी विधानसभेची निवडणूक जवळ आली, अजून आलीच नाही. 5 वर्षात आलीच नाहीत.
आता विधानसभेची निवडणूक जवळ आली तर आता कोण इच्छुक कोण आहे असं वाटतं तुम्हाला इथून? आता इच्छुक तर आता काय आपल्याला थोडंच एवढं सांगता येते, इच्छुकचं नाही सांग. तुम्हाला माहित नाही. हां. काय वाटतं 2024च्या विधानसभेची निवडणूक आली ती निवडून येईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही तर चालू आमदार आहेत, नाही सांगता यायचं त्यांचे काम होते, पण आमच्या इकडं तर काय आलीच नाहीत वस्तीवर अजून. नमस्कार. नाही बोलताय अहो, बोला काय तुम्ही तर हसतायच राव. काय नाव काय तुमचं नाव? आंबर्डे आंबर्डे महादेव आंबर्डे. काय करता तुम्ही? काय नाही शेती दुधाचा व्यवसाय. दुधाला काय दर? भावच नाही दुधाला, उडदाला भाव नाही, काय 5-6 हजार भाव आहे. हा उडद बंदी घ्यायचं बी लय अवघड. काय अवघड आहे शेतीचं. कसं करायचं? द्यायला पाहिजे भावावरून सरकारने. हा वरून भाव देत नाही ते. नाहीच देत. 5-4 हजार रुपयात काय येते. शेतकऱ्यांची लय हाल आहे. लय आले शेतकऱ्यांचे असं आहे. लय अवघड. हा पाणी इकडं काहीच पाणी सीजनला पाणी असतं आम्हाला फक्त. त्यांना पाणी. हा परत नसतं. काय तिथली तुमच्या स्थानिकांची काय अडचणी आहेत अजून? काय अडचण आहे, बाकीची अडचण नाही आहे. रस्ते बिस्ते टापून झाले हा झालेत ना. का? कुणी गेले ते रस्त्याची काम? आता कोणी केलं काय माहिती, केलेले तर रस्ते सरकारने तर कोण करत आहे. हा काय कोण आहे तुमच्या इथला आमदार? आहेच बाळासाहेब आज तिथे काही येतच नाही, फिरत नाही, तबलच बघतोय. बघितलंय का नाही त्यांना? त्यांनी बस बघितलं का पाहुणार लागतो, मग काय करेल पाहुणाच लागते पण आला हे काम कामं नाही करीत, काय नाही काहीच काय. काम नाही करत. आता विधानसभेची निवडणूक आली आता हे दुसरेच आमदार काम करतील, खाली आहे ती. होय. हा बरं आता कोणी इच्छुक आहे तो इथले विधानसभा मतदारसंघ? काय सांगता येत नाही आता काय तसं. सांगता येत नाही. तिकीट दिल्याशिवाय काय सांग. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आता तुमचे विद्यमान जे की आमदार आहेत हा, बरोबर आहे. ते थांबले अजून एकदा. हा काय वाटतं कशी परिस्थिती आहे? काय भरोसा नाही हो. भरोसाच हम्म. नाही. काय नाव काय तुमचं? अंकुश सुरेश आवटे. घेतलेच का? हो. तालुका कुठला आहे तुमचा? आष्टी. आष्टी. म्हणजे घेतलंच तुम्ही? हो प्रॉपर. हेच 3 तालुक्याचा विधानसभा मतदारसंघ. काय या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झालीत का? विकासाचे कामं आता त्या बाबतीत एवढं काय खास नाही काही. असं नाही. खास नाही काय काय हां एवढं काय असं म्हणजे म्हणावं असं नाही काही. बरं. काय काम कोणकोणती कामं झाली ते थोडीफार आता झालेली कामं? थोडीफार म्हणजे रस्त्याचे कामं झालेत. अजून पाण्याचं प्रश्न आता पावसाने चांगला केला आहे. हां आता एकंदरीत तुम्ही सध्या काय करताय? काम काय करता? आम्ही शेती करतो. शेती किती एकर शेती? शेती 2 एकर. 2 एकर शेती आहे. काय शेतामध्ये काय करता? शेतामध्ये आता सध्या कांदा आहे आणि आपलं बाजरी आहे. काय शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत? काय अडचणी? शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत? शासनाने काहीतरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा एवढी शासनाला विनंती. दुसरं तेवढे सगळं तुम्ही हो, काम करावं. हो. येत्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तेवढं पाहिलं तर तुमचे विद्यमानचे आमदार कोण आहेत? विद्यमान आमदार बाळासाहेब आजबा काका. बाळासाहेब आजबे काका. त्यांची कामं कशी आहेत? त्यांची कामं बरे आहेत. बरं. असे. आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला ते थांबले हां तर काय परिस्थिती राहील? तर काय परिस्थिती राहील मतदारसंघामध्ये आता तिकीट जागा वाटपाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जागा वाटप कोणाला सुटते त्याच्यावर डिपेंड आहे. BJPला सुटते का राष्ट्रवादीला सुटते त्या हिशोबाने ना. मराठा आरक्षणाचा विषय या ठिकाणी चालेल का? आता हे तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये OBC मराठाच होणार आहे. त्याच्यामुळं आता कॅन्डिडेट कोण देतात मराठा दिला तर त्यात OBC एक राहील कोणतरी चेहरा, याच्यावर डिपेंड हा आहे. फटका कुणाला बसेल असं वाटतं? हा फटका आता म्हणजे सर्वांनाच बसणार आहे. सर्वांनाच बसणार आहे. हा म्हणजे आरक्षणाचा विषय झाल्यामुळं थोडं अडचण झाली. समाजामध्ये थोडं मराठा OBC समाजात थोडा दुरावा निर्माण झाला आहे. त्याच्यामुळं आता जो तो आपल्या समाजामागच आरक्षणाचा विचार केला असता तर या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? आरक्षणाचा विचार केला तर सुरेश अण्णाची बाजू चांगली आहे. तसं ते ॲक्टिव्ह येतात थोडे. 2024च्या हो हो चांगले 100% येईल असं वाटतं. हां येतील ना. ती नाही आले, ती नाही केलं मी. का नाही केलं बा. नाही हो घरच्यांना? हा घरच्याला नाही आले, आम्ही नाही केलंच नाही ती मी. का काय केलं नाही? काय केलं काय नाही केलं कसं घरी आणून कामाला ती का केलं नाही? केलंच नाही कुणी आपलं सगळं. का? हा अहो, काहीच नाही केलं ते आपण. का काढलं नाही ती सांगा की? अहो काय सवड नाही काढायला कोणी जायचं कोणी नाही. हा घरी राहण्यातलं कामाला गेलं जायचं नाही इकडं आपलं. म्हणजे ती सवड नाही म्हटलं तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे इकडे आपल्याला रानात भेटते असं म्हणायचं. अहो तसा विषय नाही. वावर पण कोण जायचं मला या इकडे पाहिजे आपल्याला त्याची माहिती भेटली कुठं काय करीत बसता. हा
नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अशोक हंबर्डे. लय भारी दिसतो राव. लय भारी दिसतो. भारी दिसेल. काय सर्वसामान्य नागरिक घेतलेत का तुम्ही? हा. काय अडचणी काय ते काय करतो तुम्ही सध्या? शेती. शेती किती एकर शेती? शेती काय 1 हेक्टर आहे. शेतामध्ये काय? सोयाबीन, बाजरी, उडीद. उडीद ते म्हणते शेतकरी म्हणते उडीद गेलं म्हणते. उडीद पाण्यात गेला ना निम्मा. निम्मा गेला. लय अवघड परिस्थिती. हा. शेतकऱ्यांची लय अवघड परिस्थिती. अवघडच. काय समस्या आहे शेतकऱ्यांच्या? शेतीमालाला भाव आहे का? भावच नाही. उडीद 4,000 रुपये आज. काय भाव आहे? गेल्या वर्षी 9,000 10,000 उडीद विकला. या वर्षी 4,000 4,500. गेलेलं तेवढं तर येते का नाही वाटतंय? काय येत आहे? सगळं निम्मा तर पाण्यातच गेलंय. पाण्यातच गेलं. हा. आणि दुधाला भाव? दुधाला भाव आहे 25-26 रुपये. लय अवघड आहे. अवघड आहे शेतकऱ्याचं. अवघड आहे. हिथलं काय नाही. हिथलं काय विकास काय झाला का तुमच्या? काय नाही विकास काहीच नाही. कोण आहे तुमचा आमदार? सुरेश दास. आताच आमदार कोण आहे? आत्ताचं वाळू काका. तुम्ही डायरेक्ट सुरेश दासच नाही ते आमचे सुरेश दास. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे ती. हा. कोण होईल वाटतं तुमचा आमदार आता? सुरेश दास. सुरेश दास. आणि तुमच्या आताचे आमदार? वाळू काका आजबे. हा तीच की. मग त्यांचं काय होणार पुढं? नाही, त्यांचं ना शक्य नाही. शक्य नाही का? हो का असं का? काय काम कामं केलीत का त्यांनी? कामं नाही ना केले. कामच केली नाही ती. तिकडे रस्त्याची कामं ते झालीत म्हणते ती. नाही आमच्याकडे कुठं झाले इकडं. भेटलाव का नाही त्यांना तुम्ही? भेटलाव का? भेटलो होतो. भेटला. काय कशा संदर्भात जाऊन भेटला होता? काय काम घेऊन गेला होता त्यांच्याकडे तुम्ही? नुसतं भेटायला गेला होता? नाही काही असेच रस्त्याचे काम अंतर्गत अंतर्गत रस्ते झाली का ती काम? नाही ना झाले. नाही झालं. लाडक्या बहिणीचा काय विषय चालू आहे? आली का पैसे खाली? आलेत पैसे. तुमच्या नाही घरच्यांच्या आलेत ना. आलेत पैसे आलेत. हो. ती कसं का हो? लाडक्या बहिणीला आताच का पैसे द्यायला लागले असं वाटतं तुम्हाला? का असं त्यांचं केंद्र सरकारची स्कीम आहे ती. केंद्र सरकारचं नाही हो, राज्य हा सरकारचं. ते राज्य सरकारचीच आहे ना मग. काय वाटतं ही पैसे कायम देतील असं वाटतंय का तुम्हाला? आता तर म्हणते देते मग आता पुढं काय सांगता येते ते देतात का नाही. पुढं काय सांगताय? हा. आता ते एक स्पष्ट सांगितलं त्यांनी सत्ता आली तर देऊ. नाही तर नाही. हा मग एवढं आहेत का शासनाकडे? एवढं पैसा आहे असं वाटतंय का तुम्हाला? काय आपल्याला काय सांगता येईल. सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे पुरेल एवढं पैसा आहे का शासनाकडे? आपण नाही सांगू शकत ती त्यांनाच काय माहिती. सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला एक शेतकरी म्हणून? काय केलं पाहिजे? शेतकरी म्हणून रानात जायला रस्ते पाहिजेत. गाव अंतर्गत रस्ते व्हायला पाहिजेत. पांढरण रस्त्याची सगळ्यात आवश्यकता जास्त म्हणजे पांढरण रस्ते व्हायला पाहिजे. शेतात आपल्याला माल करायला बैलगाडी न्यायला जाता आलं पाहिजे. रस्ते हा. हे सर्वसामान्य नागरिकांची काही समस्या हे सुटल्या पाहिजे. एकदा जोरात म्हणा बघू. काय काय म्हणणं आता काय म्हणला ती? माल भारी भाव सरकारी होय. 20 लाख वाला 20 लाख वाला माल भारी आणि भाव सरकारी. बस का आता? भाव सरकारी. भाव तुमचा नाही, भाव सरकारीचा. भाव सरकारी. काय नाव आपलं? दत्तोदस. काय करतो सध्या? ठीक आहे. मार्केट मार्केट तुमचंच आहे का? नाही मग घेऊन या पा. कुठं आणता 20 रुपये? नगर इथं घेतो काय घरचं. तुम्ही कुठला आहे? जामगाव. कुठला तालुका कुठला येतो तुम्हाला? आष्टी तालुका जिल्हा बीड. जिल्हा बीड. जिल्हा काय या ठिकाणच्या आष्टीचा काय विकास ते काय झाला? काय नाही तसं काय नाही. आता आपलं पोटासाठी कर्ज निघायचं तसं काय लय काय. विकास ते काय झाला नाही. हा काय नाही तसं काय काय. अडचण आहे सर्वसामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची आणि तुमची काय अडचण आहे? काय अडचण काय सांगा बरं. काय सांगा काय एक नाहीत काय अडचणी? लय काय अडचणी माझं पोटा पाणी काय नाही होय. एखादं लिस्ट करून आणायचं होतं तुम्ही आज. आज काय मग आता मग तर भारी झालं असतं. काय काम झाले नाही? शेती बिती आहे का? आहे ना सायकल. शेतकऱ्यांची कशी परिस्थिती आहे? काय परिस्थिती उडद बिडद दुसरं काय काय उडद लय ती नुकसान झालं खूप साऱ्या शेतकऱ्यांचं. पाण्यात का शेतकरी खेडे चालू धमकी. शेतकऱ्यांना काय नुकसान भरपाई भेटलं का नाही? नाही अजून नाही. तुम्हाला भेटलं? तुमचं पण उडीतच होतं? हा उडीत होतं. बाजरी बाजरी पाण्यात
अवघडच आहे परिस्थिती म्हणून. अवघड काही ती लाडकी बहीण योजना आली का तुम्हाला? आली ना मग तुम्हालाच आली. मला कस काय येईन मला काय येईन त्याला आली तुम्हाला अहो इकडे बोला की तुम्ही धरून न्यायची बार न करू आम्हाला होय तुम्हाला आली नाही, घरी आली. घरी आली आता या ठिकाणचे विधानसभेत तुमचे आमदार बाळा ते मला नाही सांगत तर ते आता पण झालं नाही का? राजकारणातलं मला नाही काय राजकारणार नाही. अवघडच आहे. यांना काय त्यांना मतदान कळत नाही. मतदान कार्य पण आहे पण आपलं काय म्हणजे आपण अडाणी माणूस आहे म्हणजे मला एकच काटायचं ऐका तुमचे आमदार कोण आहेत? आडम माणसाला आमदार माहित नसतो का? आहे का म्हणजे सुरेश अण्णा तसं सुरेश अण्णाचं आमचं म्हणजे अण्णा आमचं ना ते सुरेश हा आमदारच तिने आहेत का आता सध्या? आता सध्या आमदार नाही ते आमदारच नाहीत का आता सध्या? अहो आहेत की काय असं का बोला? लय नाही ना 2024च्या विधानसभेच्या निवडणुका तुम्ही काय भिवू नका. 2024 विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काय एकंदरीत कशी परिस्थिती राहील असं तुम्हाला वाटतं? कोणी येईल असं वाटतं? काय तुम्ही काय करताय? आपण धंदा करतो धंदा करा. स्क्रॅप. तिथल्या सर्वसामान्य नागरिकांचे काय अडचण? काय नाही तीच आता लाडकी बहीणचं चाललो होतं, कुणाला भेटले कुणाला नाही भेटले आज झाला. एखाद्याला भेटलंय आणि एखाद्याला नाही भेटलं. हा. तिथल्या काय विधानसभा मतदारसंघामधला काय विकास झाला का नाही? कोण आहे तुमचा आमदार इथं? आता बेलालची आजबे काका. बाळासाहेब आजबे. हा. काय त्यांचं कसं आहे काम? त्यांचं आहे सामान्यच काम आहे. सामान्यच काम आहे. सामान्य काम. कोणकोणती कामं केली तसं वाटतं तुम्हाला इथल्या मतदारसंघामध्ये? काय दिसलं नाही अजून काम त्यांचं, पण ते भेटलं का त्यांना जाऊन तुम्ही? नाही भेटच होत नाही त्यांचे. आधीच आता येत्या 5 वर्षामध्ये आहे ना, आता जे काय झालं कार्यकाळ त्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय कामं केली काय एखादा चांगला असं? काय ते आता आपल्या लक्षात दिसलं तर नाही, डोळ्यात नाही आलं ते, पण ते आमदार आहे म्हणून आपण काय इतकं लक्ष देत नाही. कुठं काय चाललं त्यांचं त्यांनाच माहिती आहे. कसं काय लक्ष देत नाही तुम्ही? मग ते आता भेट नाही झाल्यावर कसं काय लक्ष देणार बरं. आहे की नाही? भेट झाली तर माणूस बोलतो काय चाललं. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेली आहे. त्यावेळी कोण आमदार होईल असं वाटतं? आष्टी पाटोदा शिरूरचा तुम्हाला कोण होईल असं वाटतं? आता पब्लिकच्या ह्याच्यावर आहे ना ते आता. हा. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? तर आपल्याला जे आता चांगलं वाटन ते टायमावर त्यालाच कोण आमदार. असा एखादा चेहरा, कोणता चेहरा चांगला आहे की बाबा आमदार केसाठी? आता सगळे नवीन चेहरे येणार आहे सगळेच आमदारला. आता त्याच्यातलं एखादं चांगलं असलं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला जे आहे ते आमदार पुन्हा येतील असं वाटतंय का तुम्हाला? ते नाही आहे याचे पब्लिकच्या ह्याच्यावर नाही यायचे ते. कारण की आता पब्लिक बी हुशार झाली ना. ते जे चांगलंच माणूस त्यालाच निवडून देणार ना. मग ते पहिल्यापासून कशाला अजून तेच हाल करायचे असं. काय नाव तुमचं? गोविंद भोवर. काय कशी परिस्थिती आहे इथली? काय करतो तुम्ही? शेती. शेती करता. हो. काय शेतकऱ्याची काय अडचण येते? काय समजतं? काय शिल्लक काय राहतात नाही शेतीमधून. किती कष्ट करा काय राहत नाही. रोग पाळलेला आहेच, आळीने खाल्लेला आहेच, पावसाने सगळं पूर्ण खराब केलेलं आहेच. पोरं सोयाबीन गेले, आखे पिकं गेले, उडदं गेले, कापसं गेले. त्यात काय शिल्लक काय राहतच नाही. पावसाने खूप पाऊस झाला ना, रोगराया खूप पडला. दुधाचा धंदा करा त्यात काही राहिलेलं नाही. खुराक आपल्यापेक्षा डबल महाग दुधापेक्षा. दुधाला 20-22 रुपये 52, खुराकी 4,000 रुपये क्विंटल. त्यातलं खाली कष्टसुद्धा काय राहत नाही. त्यांना चारा जर घ्यायची म्हणलं त्यातलं काय शिल्लक काय राहत नाही. इतकी बेकट परिस्थिती शेतकऱ्याची. त्यात उरत काही नाहीच ना खाली. काय करणार शेतकरी? फार परेशानी आहे शेतकरी, खूप परेशानी. मंजूर मजा करतो. उलटी 500 रुपये रोज घेतो. 11 वाजता कामाला येतो, लगेच रोख पैसे घेतो, गाडी येतो, बांधवा बसतो, गडीभर काम करतो, लगेच 2 वाले सुट्टी, 2 तास सुट्टी, चालत आपल्या घरी. मजुराचीच मजा आहे. मजुराची मजा, शेतकऱ्याची मजा नाही. शेतकऱ्यांचा आता ती शेतकऱ्यांचं खराब पोट एकदमच. नुकसान भरपाई ते कुणी आलं नाही, कुणी बघत नाही. नुसते तिथं बातम्या. कंपनीवाले कुणी आले नाहीत बघायला. मोबाईल ही लिंक करा म्हणते ते आपल्याला करता येत नाही. कुठली नीती भीती आलीत का नाही? नुकसान झाले शेतकरी कुणी नाही आले. नेते येत नाही तर कुणी येत नाही. काही बघा येत नाही. तपल्याच बघते त्यांनाच पडेल असतं ना. लय भयानक, लय अवघड परिस्थिती आहे. बेकार परिस्थिती शेतकऱ्याची. शेतकरी जगतोय कशावरती? हिराच नाही काय करीन तो. काय त्याला काहीच करता येत नाही ना. त्याचा रोजचा काही म्हणलं तरी त्याला काय उरत नाही. शेतीतून काय उरत नाही. पूर्ण खर्च करायचं म्हणलं तर त्यातून शिल्लक बाकी जर केली त्यातून खाली काय राहतच नाही शिल्लक. करायचं म्हणून शेती करायची. करायची म्हणून करायची. पडीक कशी ठेवा. पडीक जर ठेवा तर मग काय त्यात आपण खावा काय. आपलं त्यातून कसं तरी खायापुरतं ठेवायचं. दुसऱ्याचा बांधाची मंजुरीने जायचं ते करायचं आणि त्यातच जगायचं आपण. आपलं खर्चच भागत नाही शेतीतला. काही राहतच नाही शिल्लक शेतीमधलं.
असं आहे तुम्ही तुमचा आमदार कोण आहे? ही बाळाच काका नाही नाही ते कधीच येत नाही तर आपल्या पोटाने आपलेच कामं बघतात शेतकऱ्याचं काय प्रश्न कुठं नाही त्यांची कुठं काय बातमी बी नाही कुठं काहीच नाही पाडू तालुक्यातलेत ना कामं तर आहेत का त्यांची? कामं बी नाहीत त्यांची कुठं चालू कामं पण नाहीत त्यांच्या कुठं अशी म्हणजे खराब परिस्थिती शेतकऱ्याची तर काहीच नाही तर होईच नाही शेतकऱ्यांच्या हिताचं काय काम केलीत का ते? नाही शेतकऱ्याशीच काय कामं केलं त्यांचं काम आहे किंवा हे बघा पाऊस काळ खूप झाला आहे पंचनामा करा त्यांच्या येऊन बघा मोबाईलवर आम्हाला तर काय करता येत नाही आता मी अंगठ्या बादर माणूस आहे मला काय कळतं त्या मोबाईलमध्ये फिल्म करायचं कळत आहे का ते पाठवायचं कंपनीला कळत आहे काहीच कळू शकत नाही ना आणि मग ते तसंच पुन्हा राहतं पुन्हा मग ते त्याच्यातून वागाळले ह्याच्यातून वागाळले आमच्याबद्दल काय येतं तर नाहीच जरी केलं तरी ते येत नाही केलं तरी येत नाही म्हणजे अशी बेकट परिस्थिती शेतकऱ्याची त्यातून खाली काय राहतं नाही कष्ट करू मारायचं उद्या की बघतं बाकी काही नाही त्याला विलाज नाही ना असं होतं आहे ना विलाज नसल्यामुळं काय दुधात तर तसं झालं चव भाव देत नाही तर दुधाला मार्केटच नाही ना दरच नाही 20 आणि 22 रुपये दुधाला मार्केट पडते म्हणल्यानंतर खुराक घ्यायची म्हणलं आपल्याला तर ते 20 रुपये 40 रुपये किलो आहे खुराकाच भाव आणि ती खुराक चारले खाली हिशोब केला काही खाली काहीच नाही ना त्यांचं फक्त शेण आपल्याला वावरात टाकाय पडतं तेवढंच गोणी घ्यायची म्हणलं तर ती गोणीला मार्केट किती आहे आज आपण उडीत घेऊन गेलो तर उडीत फक्त 5,000 उडीत मागतात काय करावं तेवढं झालं तरी म्हणलं मोजरा द्या पुरतं होईन तर ते नेऊन इकला 5,000 उडीत घातला ते मंजुराचंच भेटलं नाही काढणी खत करायचं त्यातलं तण काढायचं त्यातलं खाली काय शिल्लक काय राहतच नाही ना बेरीज केली तर आपलीच पंचायत शेतकऱ्याची खूपच अडचण शेतकऱ्याची काही नाही हो काही भलत्याच अडचणी असं काय कोणी पंचनामा करायला पण येत नाही पंचनामा करा कोणी येत नाही कोणी काय नाही ते आपल्याला मोबाईलवर क्लीन करता बी येत नाही असल्या माणसाचं खूप मरण आहे ना आता विधानसभेची निवडणुका जवळ आले हो काय कशी परिस्थिती राहील आता परिस्थिती काय पब्लिक जसं चलन तसं चालतं मग त्याच्यावर अशा विधानसभेला यंदा तुमचे आमदार पुन्हा निवडून येतील असं वाटतंय का? आमदार येते ना निवडून तर कोण बरं आहे ते येईनच ना येईन पण ते काय ह्या लाडक्या बहिणीचं त्यांनी केलं आहे ही कोण शेतकरी असा मारायचा हे हाताने घ्यायचं हे हाताने द्यायचं असं करते ना ते शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही मरणाचा कर्ज झाला शेतकरी ते कर्ज फेड्या करायचे म्हणलं तर त्याचं काय करणार त्याला कशा जीव कर्ज भरणार तो मग ते कर्ज मागं ठेवलंय लाडक्या बहिणीचं मोहर आणलंय मग याच्यातून त्यांनी असं नाही करायला पाहिजे हो यातून काय गॅस घ्यायला गेला तर 1,000-1,200 रुपये गॅसला लागतात आपला माल जर थोडा वाढायला लागला तो कमी करतात त्याच्यातून पूर्ण काढून घेतात आणि इकडं लाडकी बहीण म्हणून येऊन म्हणून लाभ करतात त्यांना पगार वाटून चालू करतात त्यातून आपल्या शेतकऱ्याचं किती मार नाही शेतकऱ्याला काहीच नाही ना आज कर्जासाठी फाशी घ्यायची भारी शेतकऱ्याला ती कर्ज माफ करू शकत नाहीत त्यांनी ती कर्ज माफ करायला पाहिजे शेतकऱ्याकडे पाहायला पाहिजे एक तर कुठं इमान नाही कुठलं काही अनुदान नाही कुठलं अजून काही वाटप बी नाही आणि ती लाडकी बहीण तिचाही मूर्ती आणते त्याच्यातून मग ह्यातून शेतकरी कर्जचं झालं त्याचं एवढं झालं त्याचं एवढं पण तीच लांबत चाललं त्यात काय राहिलंच नाही त्यांच्या आयडियाला ती काही करतात आपल्या पद्धतीने ती काही करते असं होतं आहे ना पण आपली मग शेतकऱ्याचं मरण खूप आहे त्याला त्याच्यापुरतं निघतच नाही असा विषय ते काय करणार नमस्कार काय नाव तुमचं? संदीप केळकर बोलतो मी ड्रायव्हर होतो आणि माझे 2 गाड्या होत्या ते गाड्या पण ते विषय नाही बोलत फक्त मी माझं 1.5 एकर ओढीत होता त्यात पूर्ण पावसामुळे पूर्ण खराब झाला पावसामुळे खराब झाला साहेब आणि त्यासाठी माझं नुकसान झालं आहे आणि नुकसानामुळं कोण आलं का नाही नुकसान झालेलं बघायला पंचनामा करायला कोण आलं? कोणी आलं नाही माझ्याकडे कोणी नाही आलं 1.5 एकर उडीद माझा असा केला पाण्यात तर त्यासाठी फक्त रिक्वेस्ट करतो सरकारला काहीतरी भेटावं आम्हाला नुकसान भरपाई द्या. आणि जी जरांगे साहेब बोलतील त्यांनाच आम्ही शिक्का मारणार आम्ही कोणत्या आमदाराला मुलीत नाही काय नाही जे जरांगे साहेब बोलतील त्यांनाच आम्ही मत देणार ते पाटील म्हणतील जे पाटील बोलतील त्यात मी तयार आहे त्याच म्हणा हां बस काहीच काय नाही देणं घेणं नाही कोणाचं रुपया देणं नाही 1.5 एकर उडीद होता माझा पाण्यात गेलाय आता सध्या पाण्यात ते कोणी पंचनामा करायला नाही तुम्ही तसं म्हणता आता तुमचे विद्यमान जे की आमदार आहेत ती बाळासाहेब आहेत बाळासाहेब असून द्या आमदाराचं मला माहीत नाही कुणी असून द्या मला राजकारणाचं गरज नाही पण माझ्या उडीदाला कोणी आलं की बघायला नाही आलं उडीद पाण्यात गेला माझा कोणी पाणी करायला नाही पीक विमा काय भरला नव्हता मी केला नाही पंचनामा केला नाही केला पण फक्त दादा बोलते त्यांना आम्ही उभा आहेत लाडकी बहीण योजना झाली असं चालू त्याच्यात बेथायचे तेवढं 3,000 आणि त्याने काय व्हायचं त्याने काय उशी बसणार
अजून ते भेटलेत भेटलं का? किती रुपये आले त्याच्यात? 3,000 रुपये. चांगलं म्हणायचं सर. पण ते नाही ते खाते खोलाय सुद्धा पुरलं नाही. खाते कोणाला सुद्धा पुरलं नाही का? पळापळी सुद्धा कागदाला सुद्धा पुरलं नाही. का दिली ती 3,000 रुपये? हा का दिली ती? आता- आताच का दिली ती? काय माहिती आपल्याला नाही, त्यांचं काय सांगता येईन आपल्याला. होय. कोण तुमचा आमदार कोण? हा आमदार कोण आहे? बाळासाहेब आजबे. त्यांचं कसं आहे काम? हा त्यांचं काम कसं? आता आपण कशाला बघावं, आम्ही असते. शेतात काय आता उडीद होता ते काढलाय आता. उडीदला भाव ते आहे का? उडीदाला काय भाव नाही काय नाही. जळून गेला उडीद इमा नाही काय नाही. काय समस्या आहे? शेतकऱ्यांना काय फायद्याचं आहे का नाही? शेतकऱ्याचं काहीच फायद्याचं नाही. इथली काही कामं झाली ते का नाही? हा कोण आमदार कोण आहे तुमच्या इथला? आमदार आजबे आजबे बाळासाहेब आजबे. आजबे त्यांचं कसं आहे हो काम? त्याचं काय काम नाही. हा काहीच नाही का काम? असं एखादं काम केलेलं काय माहिती आहे का तुम्हाला इथलं? नाही काय सांगता येणार नाही त्याचं काम. विधानसभेची निवडणुका जवळ आली आता, माहित आहे का? आता काय नाही आम्हाला आरक्षण नाही म्हणलं आम्हाला काय गरज नाही कोणाची नेत्याची. आरक्षण हा आरक्षणाचा विषय खूप मोठा आहे. काय हो या विधानसभेच्या निवडणुकीला आरक्षणाचा इफेक्ट पडेल असं वाटतं? हा 100%. 100%. कुणाला पडेल असं वाटतं तुम्हाला? भाजपला द्यायचंच नाही आम्हाला मतदान. भाजपला द्यायचं? कुणाला द्यायचं? कुणाला देऊ आता तसं काय नाही. हा, पण भाजपला भाजपला द्यायचं नाही फक्त. करून आहे. काय करता हो सध्या तुम्ही? आमचं काय शेतीच. काय सध्या इथं सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अडचण आहे? चांगलं आहे आता. बरं आहे, असं नाही असं नाही. शेतकऱ्यांची हाय अडचण, पण आता दुधाला बाजार अनुदान देते, चांगलं आहे. काय दुधाला भाव देतात? हा बरं आहे, 30 रुपयापर्यंत आहे. स्थानिकांच्या इथल्या आष्टीची काय अडचण आहे किंवा समस्या आहे? आष्टीची काय नाही अडचण, चांगलं आहे आष्टीत बी, काय असं नाही. विकासाची कामं ती काय झालीत काय? विकासाचे काम नाही झाले. आता सत्ताधारी विरोधक वाडावडी हे ह्याचं काम आणलं की ते म्हणतं आमचं आहे, विरोधकाने आणलं तर सत्ताधारी म्हणतात आमचं आहे. दुसरं काय. इथले तुमचे आमदार कोण आहेत? तर बाळासाहेब आजबे. बाळासाहेब आजबे. कसे त्यांचं काम कसं? त्यांचं काम काय बरं आहे थोडं. पण भेटलाय का त्यांना? हा भेटतोच कधी येता जाता, आमच्या तिकडं राहतात ना साईडला. काय काय कामं केली ते? काय असे तर रोडचे, कुठं अंगणवाड्या, कुठं मशानभूमी, असेच कामं. दुसरं कामं केलीत कधी? केले तर थोडेफार. थोडंफार केली. हा 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळी त्यांनी थांबले तर येतील? नाही नाही हा नसते देत. जनता नाराज आहे त्यांच्यावर. यंदा नाराज आहे. काय कोणाची चर्चा जास्त आहे असं वाटतं तुम्हाला? चर्चा इथं आता सध्या भीमराव धोंडेची चालू आहे जरा जास्त. भीमराव धोंडे. हा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आष्टी पाटोदा शिरोळचा आमदार कोण असणार आहे असं तुम्हाला वाटतं? 100% भीमराव धोंडे असायला पाहिजेत, व्हायलाच पाहिजेत का. हा कारण की ते असे त्याच्यामध्ये पडत नाहीत, कामं करतात. कोणी आलं तर त्यांच्या घरी म्हणजे घरचं असल्यासारखं. ह्या बाकीच्यांचं काही खरं नाही. बाकीचे आले का गाड्यांना काचा लावतात जातात निघून, असं चाललंय. हो नमस्कार. बोला. नमस्कार. काय हो काय काय नाव आपलं? ठकाजी कदम. हो ठकाजी कदम. काळजी करा. काय हो, इथल्या स्थानिकांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत? अडचणी काय नाही, फक्त आपलं पीक जळालेलं द्यावा भरपाई. बरं कोणतं पीक हो? हा? हो. उडीद, सोयाबीन, कापूस नुकसान झालेलं द्यावा, दुसरं काय नाही आम्हाला. काय दुसरं बरं. हे सगळं नुकसान झालेलं त्यांनी द्यावं. हा सरकारने दिलं नाही का हो नुकसान झालेलं? पुढं अजून नाही बरं. काय तुमच्या समस्या जाऊन मांडलाय का नाही असं नसं नुकसान झालं? दिलं कोण आम्ही. आलं होतं का बघायला? कोण आलं होतं का इथं? नाही अजून बघायला नाही आलं कोणी. कोणच आलं नाही? नाही. बरं. कोण आहे तुमचे आमदार? आमचे आमदार आजबे. त्याने आली होती का ती बघायला? नाही नाही कोण नाही आलं. नाही आली. आता या ठिकाणचा काय विकास कामं झालीत का? नाही झाले काम. काय विकासाची कामच नाही झाली पहिले झालेले आता काय नाही झालं. पहिली. म्हणजे ह्याच्या आधी झाली. हा हे झालं. आता ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय नाही अजून काय नाही. काय नाही.
आता या विधानसभेची निवडणुका जवळ आलेल्या आहेत, कशी परिस्थिती राहिली एकंदरीत? आहे आता सध्याला अन्नाचं वार. अण्णाचं वार 2024च्या विधानसभेची निवडणुकीला कोण येणार असं वाटतं तुम्हाला? अण्णा अण्णा हां 100%. 100%.